चला तर बालदोस्तांनो, जाऊया पुन्हा एकदा पुढच्या एका शैक्षणिक साहित्याकडे. त्याचं नाव आहे सोर्स ऑफ वॉटर. बघा, तुम्हाला या पुठ्ठ्यावरती एक पृथ्वीचं छोटंसं गोल चित्र काढलेलं दिसत आहे आणि नळ काढलेला आहे. तर नेमके आपण पाण्याचे स्रोत कोणते हे जाणून घेऊया. सोर्स ऑफ वॉटर. तर पहिला बघूया आपण रेन. रेन म्हणजे पाऊस. पाऊस हा सर्वात मोठा पाण्याचा स्रोत. पुढला बघा रिव्हर. रिव्हर म्हणजे नदी. नदी हा पाण्याचा स्रोत. वेल. वेल म्हणजे विहीर, पाण्याचा स्रोत. हँडपंप. हँडपंप स्रोत कसा म्हणता येईल बालदोस्तांनो, की जमिनीखाली जे पाणी असतं ना, त्याचा उपसा करण्यासाठी आपण जमिनीवरती हँडपंप बनवला जातो आणि मग ते उपसून पाणी बाहेर काढलं जात असतं. बघा पुढला पॉन्ड. पुढला आहे लेक, तलाव, पाण्याचा स्रोत. पुढे जाऊया आपण कॅनाल. कॅनाल म्हणजे कालवा. नंतर बघा बालदोस्तांनो वॉटरफॉल. वॉटरफॉल म्हणजे धबधबा, पाण्याचा स्रोत. आणि सगळ्यात मोठा पाण्याचा स्रोत म्हणजे सी. सी म्हणजे समुद्र. तुम्हाला सर्वांना जाणीव आहेच की आपण वॉटर सायकल शिकतो की समुद्रातील पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते, वाफेचे ढग बनतात आणि त्यांच्यापासून पुन्हा पाऊस पडतो. दॅट इज द वॉटर सायकल. आणि शेवटला बघत आहोत आपण सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ. पाणी वाचवा, जीवन वाचवा. तुम्हाला हे शैक्षणिक साहित्य कसं वाटलं त्याबद्दल नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.